मुंबईमध्ये येत्या सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान म्हाडाकडनं 5,000 घरांची लॉटरी काढली जाणार आहे. म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी तशी माहिती दिली. आता म्हाडामध्ये जाण्यासाठी रांगेत उभं राहावं लागणार नाही. मुख्यालयाच्या गेट नंबर 4 इथल्या सुविधा केंद्रात नागरिकांसाठी किऑस्क मशीन बसवण्यात आलंय. मशीनवर मराठी आणि इंग्रजी भाषेत माहिती सादर करण्याची सुविधा आहे. मे महिन्यात बँकांना तब्बल 13 दिवस सुट्ट्या असणार आहेत. त्यामध्ये अनेक सणांच्या शासकीय सुट्ट्या आणि वीकेंडचा समावेश आहे. मे महिन्यात अनेक सण असल्यामुळे त्यासाठी तब्बल 7 दिवस बँका बंद असतील, तर वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी बँका बंद असतील. 1 मे पासून एटीएम मधनं पैसे काढणं अजून महागणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतलाय. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं एटीएम चार्जमध्ये वाढ करण्यासाठी मंजुरी दिली. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमधील पाणीसाठ्यात कमालीची घट झाली असून केवळ 25%च पाणीसाठा उरलाय. त्यातच गेल्या काही वर्षांपासून लांबणारा पाऊस पाहता पालिकेला जपून पाणीपुरवठा करावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर 15 मे पर्यंत उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेऊन 10 ते 15% पाणी कपात केली जाईल, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरती कांदिवली आणि बोरिवली दरम्यान घेण्यात आलेल्या 35 तासांच्या ब्लॉक कालावधीत पूल क्रमांक 61च्या रिगर्डरिंगचं काम पूर्ण झालेलं आहे. या ठिकाणचे जुने कास्ट आयर्न गर्डर बदलून त्या जागी 20 सिमेंटचे स्लॅब बसवण्यात आलेत. या कामामुळे आता 50 किलोमीटर प्रति तास या वेगानं ट्रेन चालवणं शक्य होणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यानंतर एक मोठी बातमी. मुंबईतल्या वांद्रे भागात एका शोरूमला आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मध्यरात्रीनंतर ही आग लागल्याची माहिती मिळाली. अजूनही आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आज सकाळपर्यंत या आगीच्या ज्वाळा मोठ्या प्रमाणात दिसत होत्या. मुंबईतल्या वांद्रे भागामध्ये असलेलं हे 3 मजली शोरूम आणि त्याच्या वरच्या मजल्याला लागलेली ही आग पहाटेच्या सुमारास आग लागली होती. अजूनही प्रयत्न सुरू आहेत. अधिक माहिती आपण घेऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडनं. प्रणाली, आग नेमकी किती वाजता बरोबर लागली होती आणि सद्यस्थिती काय आहे? शोरूम कसलं होतं? अजूनही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे. आता अनेक गोष्टी यामध्ये विचार करण्यासारख्या. हे जे शोरूम आहे हे कपड्यांचं शोरूम आहे, त्यामुळे तिथे आग धुमसू शकते, पण तरी त्याला इतका कालावधी लागणं खरं तर अपेक्षित नाही. फायर ब्रिगेड पोहोचल्यानंतरही जर त्यांना 2-2, 3-3 तास केवळ आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लागत असेल, तर या संपूर्ण परिसरामध्ये काही ज्वलनशील पदार्थ ठेवलेले होते का, किंवा तिथे लाकूड किंवा दीर्घकाळ जळणाऱ्या ज्या वस्तू आहेत अशा वस्तूंचा काही साठा होता का, हे सुद्धा बघणं महत्वाचं ठरणार आहे. कारण बहुतेक समोरचा जो प्रेक्षणीय भाग आहे त्या भागामध्ये कपड्यांचं शोरूम असल्याचं दिसत होतं, परंतु ती आग आटोक्यात आणायला इतका वेळ लागायला नको, ही अगदी खरी गोष्ट आहे. त्यामुळे नेमकं काय कारण आहे हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. अजूनही या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आलं नसल्याची माहिती मिळते. त्यामुळे पुढे काय होतंय हे अपडेट आपण वेळोवेळी घेतच राहू. प्रणाली, आणि दुसरीकडे झिशान सिद्दीकींनी आरोप केलेत की आम्ही 100 वेळा विनवणी केली की तुम्ही आणखी गाड्या मागवा, आणखी पाणी मागवा, मात्र तसे काही प्रयत्न झाले नाहीत. त्यांच्याकडे उपकरणं नव्हती, मात्र उपकरणं आली तर ती वापरायची कशी हे त्यांना माहीत नव्हतं, असे देखील त्यांनी आरोप केलेत. त्या सत्य परिस्थिती काय होती? मगाशी आपण ज्या पद्धतीनं बोललो होतो त्याही वेळेला हा प्रश्न अत्यंत गंभीर आहे की काल जेव्हा ईडी कार्यालयाला आग लागली ती आग विझवायला सुद्धा बराच कालावधी लागला. आजची आग जी आपण पाहतो आहे या आगीला सुद्धा विझवण्यासाठी इतका कालावधी लागायला नको जो आग लागली, जो इतका कालावधी लागतोय. त्यामुळे झिशान सिद्दीकी करत असलेल्या आरोपांची सुद्धा एकदा गांभीर्यानं दखल घेऊन नेमकं काय चाललंय हे बघणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण मी जसं म्हणाले की ईडी कार्यालयाची आग सुद्धा 5 ते 6 तास धुमसत राहते आणि त्याही वेळेला ज्या वेळेला रविवारची पहाट होती आणि त्यावेळेला खरं तर तो संपूर्ण परिसर जो आहे हा कमर्शियल भाग आहे, जिथं वाहनांची वर्दळ नसते, जिथं कुठल्या पद्धतीचा ट्रॅफिकचा इश्यू नसतो. इथे सुद्धा आज आपण जे बघतोय की बांद्र्याला सुद्धा हा जरी कमर्शियल भाग असला, इथे मोठ्या प्रमाणावर माणसांची वर्दळ जरी दिवसा राहत असली तरी ही पहाटेच्या सुमारास लागलेली आग आहे आणि त्यामुळे या ठिकाणी सुद्धा वाहनांची वर्दळ किंवा खूप मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जॅम असा काही प्रकार नसताना इथे सुद्धा जर आग विझवायला इतका कालावधी लागत असेल तर नक्कीच ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि या प्रश्नांची उत्तरं मुंबई फायर ब्रिगेड आणि पर्यायानं बीएमसीला द्यावी लागेल. बिलकुल प्रणाली, आपण याचा पाठपुरावा करूच. इतका वेळ का लागतोय ही आग विझवण्यासाठी? तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. पुन्हा पाहूयात बुलेटिनमध्ये 25 मिनिटं 50 बातम्या.
पुणे विमानतळावरनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी. आता पुणे विमानतळावरती 10 रुपयात चहा मिळणार आहे आणि 20 रुपयात कॉफी मिळणार आहे. पुणे विमानतळावरती उडान यात्रा कॅफेचं उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आलं. नागपूर ते कोल्हापूर विमान सेवा 15 मे पासून सुरू होणार आहे. आठवड्यातनं 5 दिवस ही सेवा सुरू राहील. या विमानात 12 बिझनेस आणि 64 इकॉनॉमी वर्गातील आसनांची व्यवस्था आहे. पुणे ते जोधपूर दैनंदिन रेल्वे सेवेला रेल्वे मंत्रालयाकडून मान्यता देण्यात आली आहे. राजस्थानी समाज संघाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आलंय. महाराष्ट्र बोर्डाचा 12वीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. मंडळाकडून निकालासंदर्भात प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. मात्र अद्याप नेमकी तारीख अधिकृतपणे जाहीर झालेली नाही. लवकरच मंडळाकडून अधिकृत परिपत्रक जाहीर होणार असून त्यात अंतिम तारखेची माहिती मिळणार आहे. ऑल इंडिया सराफा असोसिएशननं जारी केलेल्या माहितीनुसार राजधानी दिल्लीमध्ये सोमवारी सोन्याचा भाव 1000 रुपयांनी घसरलाय. त्यामुळे सोन्याचे दर आता 98,400 रुपये प्रति 10 ग्रॅमवरती गेलेत. पुण्यामध्ये आता आर्थिक व्यवहारांसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही पर्याय उपलब्ध करून देण्याची सूचना यूजीसी संस्थांनी केली आहे. तर शैक्षणिक सेवांसाठी यूपीआयवरील आर्थिक व्यवहारांची मर्यादा आता 5 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पूल पाडण्यावरनं वाद सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी हा पूल पाडण्यास विरोध केला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार एल्फिन्स्टन पुलाच्या परिसरातील 19 इमारतींमधील सर्व रहिवाशांना त्याच ठिकाणी घरं देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. मृदा आणि जलसंधारण विभागानं संपूर्ण राज्याचा बृहत मृदा आणि जलसंधारण आराखडा तयार केला. त्यामुळे आवश्यक त्या ठिकाणी योग्य बांधकाम प्रकार निश्चित करूनच कामं करण्याचं धोरण राबवण्यात येणार आहे. पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी राज्य सरकारनं महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. पर्यटन क्षेत्रातील वाढत्या संधी, नैसर्गिक आणि सांस्कृतिक विविधतेचा विचार करता या सुरक्षा दलाच्या माध्यमातून पर्यटकांना सुरक्षित पर्यटनाचा अनुभव देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. राज्य सरकारनं स्मार्ट कॉटन प्रकल्प गुंडाळण्याचा निर्णय घेतलाय. मात्र राज्यातील कापसाची गुणवत्ता, उत्पादन, मूल्यवर्धन आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी प्रकल्प सुरू ठेवणं गरजेचं असल्याचं म्हटलं जात आहे. राज्यातील महामार्गाजवळ 400 स्वच्छतागृह उभारण्याचे निर्देश देण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयानं एमएसआरडीसी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला याबाबत नोटीस बजावली आहे. राष्ट्रीयकृत आणि सहकारी बँकांप्रमाणे सहकारी पतसंस्था, क्रेडिट सोसायट्यांना कर्ज वाटप करताना सिबिल रिपोर्टची सक्ती करण्याच्या हालचाली सहकार विभागात सुरू आहेत. कर्ज वाटपाच्या स्पर्धेमुळे संस्थेत येईल त्याला कर्ज दिलं जात असल्यामुळे थकबाकीचं प्रमाण वाढल्यामुळे या संस्था अडचणीत येतात. यासाठी बँकांप्रमाणे इथे देखील सिबिल रिपोर्टची सक्ती करण्याबाबत विचार सुरू आहे. एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती समजून घेण्यासाठी तसंच भविष्यातील नियोजनाकरता एक आर्थिक श्वेतपत्रिका तयार करावी असे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले.